विषय ते मांडत असतील तर मला वाटतं ते पुणेकरांनी आपल्याला जो निवडून दिलंय, ज्या चुकीच्या गोष्टी होऊ नये यासाठी विरोधी पक्षाचं मॅन्डेट दिले, त्याचं त्या अधिकारात ते वापर करणार ना. आम्ही कशा पद्धतीने चुकीचं काम करतो असं त्यांना दर्शवलं. देवेंद्रजी हे विजनरी लीडर आहेत, ते इन्फ्रामॅन म्हणून ओळखले जातात. लोकांना वेठीस न धरणं हे त्यांना चांगलं कळतं. ते लोकांना वेठीस न धरता योग्य तो न्याय देतील, मार्ग काढतील याची मला खात्री आहे. आज जर मी हे पत्र काढलं नसतं तर मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांना हे कळणारच नाही की आम्ही महापौर उपमहापौराच्या इलेक्शनच्या वेळेस मदत केली. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचा निधी वगळण्यात आला आणि त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी जी आहे ती पाहायला मिळाली. भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अमोल बालवडकर यांची तक्रार जी आहे ती सुनेत्रा पवारांकडे पत्राद्वारे केली. मात्र त्यानंतर आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. नेमकं या पत्रात काय काय त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांना काय काय नेमकं नमूद केलं या पत्रामध्ये? तुम्ही डायरेक्ट फडणवीसांना पत्र लिहिलं? नाही, मी तक्रार नाही केली. मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल जे सांगितलं गेलं की आम्ही वारंवार त्यांना त्रास देतो किंवा काय, तसं न करता राष्ट्रवादीने नेहमी सहकार्याची विकासांमध्ये सहकार्याची भूमिका बजावलेली, त्याची काही माहिती मी त्याच्यामध्ये त्यांना दिलेली आहे. मात्र अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा निधी कापण्यात आलेला आहे. मात्र अमोल बालवडकर सातत्याने चंद्रकांत पाटलांच्या प्रभागातल्या विकासाचा निधीची माहिती घेण्यासाठी हे असतात, त्यामुळे कुठंतरी भाजपने हे केले म्हटलं जाते. मग या सगळ्यामुळे अमोल बालवडकरांमुळे पक्षाला काही त्रास होतोय का? हे पहा, अमोल बालवडकरांनी त्यांचे वैयक्तिक आहे, त्यांनी जो विषय किंवा चंद्रकांत दादांबद्दल त्यांनी जे काय मागणी केली असेल, जर ती चुकीच्या पद्धतीची असेल तर निश्चितपणे पक्षाकडनं त्याचं समर्थन केलं जाणार नाही आणि त्याची कान उघडणी केली जाईल. नक्कीच. मात्र सकारात्मक काही आलेलं आहे का? फडणवीसांना पत्र दिलेलं आहे? नाही, ते आजच दिलेलं आहे. संध्याकाळपर्यंत आम्ही वाट बघू ना. संध्याकाळी आज मला वाटतं दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, त्याच्यामध्ये बहुधा ह्या विषयावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यातनं सकारात्मक मला माहिती आहे, देवेंद्रजी हे विजनरी लीडर आहेत, ते इन्फ्रामॅन म्हणून ओळखले जातात. लोकांना वेठीस न धरणं हे त्यांना चांगलं कळतं. ते लोकांना वेठीस न धरता योग्य तो न्याय देतील, मार्ग काढतील याची मला खात्री आहे. नक्कीच. मात्र ज्यावेळेस हे पत्र तुम्ही दिलं त्या अगोदर सुनेत्रा वहिनींशी काही बोलणं झालं होतं का? कारण बिडकरांनी सुनेत्रा वहिनींना पत्र दिलं होतं आणि आज थेट तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्या संदर्भात सुनेत्रा वहिनींशी अगोदर काही बोलणं झालं का या पत्राबाबत? हे पहा, जेव्हा गणेशजी बिडकर यांनी वहिनींना पत्र लिहिलं, त्यातनं आम्ही कशा पद्धतीने चुकीचं काम करतो असं त्यांना दर्शवलं, तर माझं शहराध्यक्ष म्हणून काम बनतं की माझ्या नेत्यांना ते कळवणं आणि त्यातनं आपल्याला पुढे आपण कशा पद्धतीने बरोबर सहकार्य केलेलं आहे हे सुद्धा मांडणं गरजेचं आहे. आता एकतर्फी जर गेलं तर आमच्याबद्दलची मांडणी होणारच नाही. आज जर मी हे पत्र काढलं नसतं तर मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांना हे कळणारच नाही की आम्ही महापौर उपमहापौराच्या इलेक्शनच्या वेळेस मदत केली. त्या विकासाचा जो आपला भारत मंडळाचा विषय आला होता त्याच्यामध्ये आम्ही सहकार्य केलं. अनेक विषय येतात विकास कामांची, त्याच्यात सहकार्य करतो. त्यांना हे कळणार कसं? त्यामुळे आज मला पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलं. गणेश बिडकर असं म्हणतात की बालवडकर आणि सुहास टिंगरे जे आहेत त्यांचा हेकेखोरपणा चालतो आणि त्यामुळे त्यांचा निधी कापावा लागला. खरंच तसं काही निदर्शनास आलं का? तसं काही करतायत का? तुम्ही आता पाहिलं असेल, सुहास टिंगरे यांनी फक्त अनुमोदन केलेलं आहे, परंतु तुम्ही आजपर्यंत त्याचं असभ्य वर्तन कधी सभागृहात पाहिलं का? गणेशजींनी म्हटलं म्हणून सगळं खरं आहे का? हे पहा, लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती आपल्या भागाच्या विकासासाठी जर काही विषय मांडत असतील तर त्याचा अर्थ असा होत नाही की तो हेकेखोरपणा. त्यांनी ठोसपणे याच्या अगोदर सभागृहामध्ये तुम्ही पाहिले असेल गदारोळ झालेले आहेत विकास कामांवरनं, आणि आज जर हे विषय ते मांडत असतील तर मला वाटतं ते पुणेकरांनी आपल्याला जो निवडून दिलंय, ज्या चुकीच्या गोष्टी होऊ नये यासाठी विरोधी पक्षाचं मॅन्डेट दिले, त्याचं त्या अधिकारात ते वापर करणार. गणेश बिडकर म्हणाले आहेत सभागृहात की आपली युती पुणे महानगरपालिकेत नाही राज्यात आहे, आणि मग असं वाटतंय का की भाजप कुठंतरी राष्ट्रवादीला वेटीस धरतंय? हे पहा, पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही दोघांनी वेगवेगळे निवडणूक लढवल्या. या ठिकाणी पुणेकरांनी आम्हाला विरोधात बसण्याचं मॅन्डेट दिलं, त्याचा आम्ही स्वीकार केला. परंतु पुणे शहरामध्ये आज विकास कामं होत असताना अजितदादांचं म्हणणं होतं की ज्या वेळेस विकास कामं येतील तिथे राजकारण न करता त्याच्यामध्ये विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी चांगले विषय आणले तर त्याचं समर्थन करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आम्ही पण दादांचे विचार पुढे घेऊन जात या ठिकाणी जी चांगली गोष्टी पुणेकरांसाठी आहे त्याला समर्थन करू आणि ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने त्याला आम्ही विरोध करू. तुम्ही म्हणताय की तक्रारी नाही केल्या, मात्र सत्यस्थिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून तुम्ही पत्र लिहिलेलं आहे. मग आता काय अपेक्षित उत्तर आहे? फडणवीसांनी यावर काय निर्णय घेतला पाहिजे? मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्याच्यामध्ये योग्य तो तोडगा काढावा.
कारण पुणेकरांचा त्यांचाही जीव पुणेकरांवरती आहे. तुम्ही पाहिलं असेल अनेक प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून पुण्याला आलेत, मेट्रोचे विषय असतील किंवा एअरपोर्ट एक्सटेन्शन असेल, असे अनेक विषय त्यांच्या माध्यमातून इथं आले ज्याचा फायदा पुणेकरांना होतो. पण ज्यावेळेस सत्ताधारी पक्ष या ठिकाणी काम करतो त्याला एक सतर्क असा विरोधी पक्ष जर असेल तरच त्याचा विकास चांगल्या पद्धतीने होतो, असं गेल्या अनेक वर्षापासून आमच्या बघण्यात आलेले आहे. फडणवीसांनी जर त्यांच्या पक्षातील नेत्यांची जर समजूत काढली तर त्यानंतर तुम्ही बालवडकर, सुहास टिंगरे यांची समजूत काढणार का, किंवा त्यांना हे करणार का, बालवडकरांना काही गोष्टी समजून सांगणार का? बालवडकरचे जर चुकीच्या गोष्टी आहेत त्याला आमचं समर्थन मुळीच नाही. त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे त्याला आम्ही त्या ठिकाणी जाब विचारू, त्यांना तिथं आम्ही कान उघडणी करू, हे नक्की करू. 100% करतील. फडणवीस साहेब हे तुम्ही पाहिलं असेल की त्यांना डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगला इंटरेस्ट आहे आणि त्या पद्धतीने ते महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1चा राज्य करण्यासाठी कायम त्यांची कष्ट असतात, ते मी पाहिलेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये ते योग्य निर्णय करतील अशी मला खात्री आहे. नक्कीच आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की फडणवीस साहेब नक्की यावर तोडगा काढतील. मात्र आता याच्यात काय तोडगा निघणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. प्रियंका परदेशी, story.com.